राज्यात भोंदूबाबांच्या वाढत्या कारवायांमुळे सामान्य नागरिकांची फसवणूक, मानसिक छळ आणि आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं समोर आलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत म्हणाले, गावोगावी भोंदूबाबांना थारा देऊ नका, त्यांना थेट गावबंदी करा। समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि भोंदूबाबांविरोधात कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की जर तात्काळ कारवाई झाली नाही तर भोंदूबाबांचे जाळे आणखी वाढेल आणि नागरिकांची फसवणूक सुरूच राहील, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी, समितीनं असा इशारा दिलाय। जर यावर तात्काळ ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाही तर लबाड व भामटी मंडळी अधिक मोठे जाळे उभे करून जनतेची फसवणूक, अत्याचार आणि गैरव्यवहार करतील। त्यामुळे प्रशासनानं याविषयीची गांभीर्यानं दखल घेऊन त्वरित कारवाई करणं गरजेचं आहे। निर्भीड ज्योत न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप, नाशिक। सर्वप्रथम विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतवासियांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे आम्ही शुभेच्छा देतो। आणि हेच महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची असलेली ध्येयनिष्ठता, त्यानंतर त्यांचा असलेला त्याविषयीचा ध्यास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची वेगळा विचार करण्याची क्षमता। आज अनेक वर्षानंतर सुद्धा फक्त महाराष्ट्राच नव्हे, भारताच्याच नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या, संपूर्ण जगाच्या ओठावर ज्यांचं नाव आहे असे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची असलेली नैतिक मूल्ये, यांचे असलेले विचार, याच्यावरच आज संपूर्ण महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्र याचं काम पण चालतं आणि महाराष्ट्राचा आधार पण यांच्याच विचारावर आहे। आणि अशा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आज जर आपण बघितला, आता मागच्या जवळपास एक हप्त्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतभर एकाच विषयावर चर्चा आहे आणि ती चर्चा आहे भोंदूगिरीविषयी। आता भोंदूगिरीचा हा जो परिणाम आहे, हा जो कळस आहे, ह्या स्टेजला पोहोचलेला आहे का एक माणूस स्वतः देव असल्याचे भासवतो, देव असल्याचे भासवून अमानुषपणे अत्याचार करतो। मग त्या अत्याचारामध्ये महिलांवर अत्याचार झालेले आहेत, त्याच्यानंतर मोठमोठे जे उद्योगपती आहेत, हे जे राजकारणी आहेत, यांचा आवाढव्य पैसा एकत्र करून याच्यामध्ये हवाला प्रकारसुद्धा निदर्शनास आलेला आहे। आणि असा जर प्रकार जर आपल्या समाजामध्ये घडत असेल तर या समाजावर याचे अतिशय भीषण परिणाम झालेले आहेत। आता वापर केला जातो आणि भोंदूगिरी प्रकार हा प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर चाललेला आहे। तेव्हा आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की याच्यावर SIT स्थापन करण्यात यावी प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे असं अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, बरेच लोक बोलत आहेत की महिला स्वतःहून जात आहेत का त्यांच्याकडे महिला स्वतःहून जात आहेत का? पण याच्याकडे बारीक जर बघितलं आपण, या व्यवस्थेची चुकी आहे। अशोक खरातसोबत जे आपण बातम्यांमध्ये जे दाखवलं, त्याच्यासोबत जे मंत्री होते, जे खासदार होते, ज्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष होत्या, त्यांनी फक्त राजीनामा दिला, तर राजीनामा देऊन इथे चालणार